आपल्याला 1600 मीटर पळायचे बरोबर 1600 मीटरला राऊंड किती सहर्ष स्वागत करत आहे आणि आउट ऑफला टायमिंग किती 1600 मीटरचा डेमो रविवारी आपण प्रयत्न करायचे तेवढ्यात बघा मुलं स्टार्ट पळायला होत्या टायमिंग दिसते तुम्हाला मुलं पळायला चालू झाली पोलीससाठी आपल्याला 5:10 टायमिंग आहे त्यासाठी आपण सरळ रोडला मुलं पळवत नाही तर आपण 400च्या ट्रॅकवर पोलीस भरतीसाठी मुलं पळवत असतो या 400च्या ट्रॅकवर 100 मीटरचं असं सरळ हे असतात पळायला आणि कर्व 100 मीटरचा असतो अशा पद्धतीनं ग्राउंड असतं तर आपल्याला साधारणपणे 4 राऊंड पळावं लागतात आणि ते 4 राऊंड कशा पद्धतीनं आपण पळायला पाहिजे बघा इथं टायमिंग दिलं आहे प्रत्येक राऊंड आहे तो जर 1:20 किंवा 1:15च्या आसपास जर तुम्ही पळाला तर बरोबर तुमचं टायमिंग आउट ऑफ बसू शकतं बघा पहिला राऊंड पळताना 1:15 ते 1:20च्या दरम्यान जर बसलं तर तुमचं ग्राउंड आउट ऑफ बसू शकतं बघा आपला पहिली पोर येतात 1, 2, 1, 3च्या दरम्यान हे झालं आहे बघा किती वेळात येते 1:09, 1:10, 1:11, 1:12 बघा पहिला 1:15मध्ये बरोबर त्यांचा बसला आहे 1:15मध्ये बसला ही 1:15 हे जास्तच टायमिंग झालं 1:20मध्ये साधारणपणे बसावं ना ते 1:15मध्ये जर बसला तर आपल्याला पुढं पाळताना परत स्टॅमिना टिकत नाही आपली ताकद शरीरातली संपती त्याच्यामुळं 1:15पेक्षा 1:20 आणि 1:20 जर असं आपण 1:20 जर मारला तर 3 राऊंड झालं 3 मिनटं आणि वरची 20 म्हणजे 2-6 म्हणजे 4 मिनटं झाली 4 मिनटं आपल्याकडं राहिलं 1:10 टायमिंग राहते परत म्हणजे 5 मिनटं 1 मिनटं बरोबर राहते 1 मिनटं 10 सेकंद मग 1 मिनटं 10 सेकंदमध्ये आपलं सहज बसतंय पहिल्यांदा 1:20 जर मारलं तरीसुद्धा चालतं 1:15 जरी मारलं तरी सुद्धा चालते आपलं 1600 मीटर आउट ऑफ बसते ग्राउंडला तुम्हाला जर 45+ 47+ असली मार्क तर तुम्हाला लेखीला सुद्धा तशा पद्धतीनं मार्क घेतली तरी चालतात बघा ग्राउंड करताना आपल्याला त्रास हा होणारच आहे त्रास सहन केल्याशिवाय उपयोग नाही मी तुम्हाला वनरक्षकला बऱ्यापैकी मोटिवेट करतच होतो तसंच 5 किलोमीटरचं टेक्निक आणि 1600 मीटरचं टेक्निक वेगवेगळं प्रकार राहतं बघा दुसरा 2:40मध्ये बघा 2:40मध्ये एकसारखं आपलं टायमिंग राहिलं पाहिजे 1:15 ते 1:15 1:15 30 आणि हे बघा इथं टायमिंग वाढलं त्यांचं मग असं होतं ज्यावेळेला आपण दमलो तर मग ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं असतं की 1:20मध्ये 1:20चा पेस रनिंग करायची म्हणजे 1:20 धरायचं आणि 1:20 5 सेकंदाचं मध्ये गॅप ठेवायचा आणि स्प्रिंटा मारायच्या 400च्या अशा 5 स्प्रिंटा 4 स्प्रिंटा अशा स्प्रिंटा मारल्या की आपलं टायमिंग कवर करायला मदत होती बघा ही आता पहिला राऊंड दुसरा राऊंड झाला आता हे तिसऱ्या राऊंडला मुलं बघा यायला लागलेत ही पहिली ग्रुपची मुलं तिसऱ्या राऊंडची येतात पोलीस भरतीचं आर्मीसारखं एकदम टफ नसतं पोलीस भरतीचं अतिशय सोपं असतं पण काय असते 1600 मीटरचं जास्त आपण प्रॅक्टिस केलं की आपला गोळ्याचा इफेक्ट होतो बघा 3:55 3:57च्या आसपास आहे 4 मिनटं झाली एक प्रेशर द्यासाठी मुलाचं नाही प्रेशर दिल्याशिवाय तयारी होत नाही अगा हा पहिला शेवटचा राऊंड 4:10मध्ये मग 4:15 4:23 विशाल 4:26 4:27च्या आसपास 400 मीटर तिथल्या तिथंच पळत असल्यामुळे आपले मन चालत नाही आपल्या मनाचा विचार करण्याची
आपण असा विचार करतो की कधी लवकर येते, कधी लवकर येते, कधी संपते, त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो आणि आपलं माइंड चालत नाही बघा. 5 4 54 4 55 5 5 2 5 3 5 5 5 7 5 8 5 10 अजून एक सुद्धा आला नाही मुलगा. 5 13 5 16 बघा हे आली. 5 21 रोहित. 5 24 रोहन. 5 27 बघा हा अमर. 5 40. आता मी 5 43. मी आता काय चालू केलं की आता हा जो पुढला डेमो आहे, ह्या पुढल्या डेमोला 1600 मीटर कमीत कमी 5-6 मुलं तरी आउट ऑफ बसली पाहिजेत, म्हणून आता वर्कआउट चालू केला आहे 1600 मीटरचा. आणि 100 मीटरचं सुद्धा सकाळी 100 मीटरचं घेतो, संध्याकाळी 400 मीटरचं 1600 ह्याच्यावर घेतो. बघा मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही चांगली मेहनत घेतली पाहिजे. या तिन्ही याचा मेकअप करून केलं पाहिजे, म्हणजे तिन्ही इव्हेंटचा प्रॅक्टिस केलं पाहिजे. गोळ्याचं सुद्धा केलं पाहिजे. आणि आम्ही डेमो अशा पद्धतीने घेतो. उन्हाचा डेमो घेतो, पहिल्यांदा 1600 मीटर, परत 100 मीटर आणि परत गोळा घेतो, किंवा 1600 मीटर झालं की लगेच गोळा घेतो. मग त्याच्यामुळं गोळा कमी पडतो मुलांचा. मग तो तुमचा गोळा कमी नाही पडला पाहिजे, कन्फर्म तुमचा झाला पाहिजे आउट ऑफ. बघा असंच यूट्यूब चॅनलवर आपलं नवनवीन व्हिडिओ मी टाकत असतो. जर तुम्ही नवीन असला तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला कुठली गोष्ट आपल्या यूट्यूबची आवडली नाही तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला तर मग मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.